गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी ही एक शक्ती आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा पवित्र दिवस आहे. भारतीय संत परंपरेमध्ये गुरुतत्वाला अतिशय मोठे स्थान आहे आणि या गुरु परंपरेत श्री दत्तात्रेय, श्री नवनाथ आणि श्री स्वामी समर्थ यांचे नाव अत्यंत श्रद्धेने घेतले जाते. पण प्रश्न असा आहे, श्री दत्त कोण, श्री नवनाथ कोण आणि श्री स्वामी समर्थांचा या गुरु परंपरेशी काय संबंध आहे? चला आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्री दत्तात्रेय गुरुतत्वाचे प्रतीक. श्री दत्तात्रेय हे हिंदू धर्म परंपरेत ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या त्रिमूर्ती स्वरूपाशी जोडलेले दैवत मानले जाते. दत्तात्रेयांच्या शिकवणीत एक सुंदर विचार दिसतो. ज्ञान मिळवण्यासाठी गुरु फक्त एका व्यक्तीमध्येच शोधायचा नसतो, संपूर्ण सृष्टी ही आपल्याला शिकवू शकते. ज्ञान, निसर्ग, प्राणी, माणसं, परिस्थिती, प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवून जाते. म्हणूनच दत्त परंपरेत गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर आपल्यातील अज्ञान दूर करणारे गुरुतत्व आहे. मग नवनाथ कोण? नाथ संप्रदायाच्या परंपरेत नवनाथांचा विशेष महत्त्व दिले जाते. नवनाथांची नावे सांगताना वेगवेगळ्या परंपरांमध्ये काही फरक आढळतो. मात्र मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांच्यासारख्या नाथांचे नाव या परंपरेत अत्यंत प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेने योग, साधना, आत्मशोधन आणि गुरुसेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. या परंपरेचा एक मूलभूत संदेश असा आहे, स्वतःला जाणून घ्या, मनावर विजय मिळवा आणि सत्याचा शोध करा. नाथांची साधना म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, ती आहे मनाला शिस्त लावण्याची साधना, अहंकार कमी करण्याची साधना आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा शोध घेण्याची साधना. श्री स्वामी समर्थ आणि दत्त परंपरा. आता येतो सर्वात श्रद्धेचा विषय, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत आहेत. दत्त संप्रदायातील श्रद्धेनुसार श्री समर्थांना श्री दत्तात्रेयांचे अवतार स्वरूप मानले जाते. यांच्या जीवनातील अनेक प्रसंग भक्तांच्या मनात आजही श्रद्धा निर्माण करतात. स्वामींचा एक प्रसिद्ध संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच भक्ताला आधार मिळतो. जीवनात कितीही संकट आली, परिस्थिती कितीही कठीण झाली, मनात कितीही भीती निर्माण झाली, तेव्हा भक्त आपल्या गुरुच्या चरणी विश्वास ठेवतो. कारण गुरु म्हणजे संकट नाहीसे करण्याचे आश्वासन नाही, तर गुरु म्हणजे संकटाचा सामना करण्याची शक्ती देणारा आधार आहे. श्री दत्त, नाथ आणि स्वामी, गुरुतत्व तर एकच. श्री दत्त परंपरा असो, श्रीनाथ असो किंवा श्री स्वामी समर्थांची भक्ती असो, या सर्वांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे संयम, गुरु म्हणजे आत्मविश्वास, गुरु म्हणजे योग्य मार्ग दाखवणारी शक्ती. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तो दिवस आहे ज्यांनी संकटात धीर दिला, ज्यांनी आपल्याला चांगलं वाईट समजावलं, ज्यांनी जीवनात आपल्याला योग्य मार्ग दाखवला, त्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञ होण्याचा. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी गुरुपौर्णिमाचा अर्थ काय आहे? या दिवशी स्वामींच्या चरणी बसताना मोठ्या इच्छा मागण्यापेक्षा एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य मार्गावर जाण्याची बुद्धी द्या, चुकीच्या वेळी स्वतःला सुधारण्याची शक्ती द्या, संकटात घाबरू न जाता त्याचा सामना करण्याचे धैर्य द्या आणि माझ्या मनात श्रद्धा आणि चांगुलपणा कायम ठेवा. कारण गुरूंकडे फक्त सुख मागण्यापेक्षा सुख दुःख दोन्ही सुख स्वीकारण्याची शक्ती मागणे अधिक मोठी गोष्ट आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गोष्ट नक्की करा, आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे स्मरण करा, श्री दत्तात्रेयांना नमस्कार करा, नाथ परंपरेतील महान संतांचे स्मरण करा आणि आपल्या आयुष्यातील खऱ्या गुरूंना मनापासून धन्यवाद द्या. तो तुमचे गुरु आई वडील आहेत. एखादा शिक्षक असू शकतो, एखादा संत असू शकतो किंवा आयुष्यात आलेली एखादी कठीण परिस्थितीही तुमची गुरु ठरू शकते. कारण काही लोक आपल्याला
कठीण परिस्थितीत तुमची गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी एवढंच लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा आहे तिथे गुरु आहे, जिथे ज्ञान आहे तिथेही गुरु आहेत, जिथे चांगला मार्ग आहे तिथेही गुरु आहेत आणि जिथे गुरूंची कृपा आहे तिथे आशा कधीच संपत नाही. श्री दत्तात्रेयांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नवनाथांच्या पवित्र परंपरेला वंदन आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या गुरुपौर्णिमेला आपल्या मनात एकच भावना असू देत, स्वामी माझ्या आयुष्यात तुमची श्रद्धा कायम राहू दे, माझ्या हातून चांगली कर्म घडू देत आणि माझ्या जीवनात मार्ग सदैव सत्य आणि सदाचाराचा राहू देत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन. नवनाथ महाराज की जय.